सामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणारे एकमेव व्यासपीठ शाहू राज्य मराठी न्यूज। चाळीसगावात हॉर्न वाजवल्याच्या वादातून दोघांवर प्राणघातक हल्ला, शहरात भीतीचे वातावरण। चाळीसगाव शहरात गुंडगिरीने पुन्हा एकदा डोके वर काढले असून एका किरकोळ कारणावरून 2 तरुणांवर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। बुधवार दिनांक 7 ऑगस्ट रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास कॅप्टन कॉर्नर येथील स्वराज हॉस्पिटलसमोर ही घटना घडली। फक्त गाडीचा हॉर्न वाजवल्याच्या कारणावरून दोघांना फायटर आणि धारदार हत्याराने मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला। या घटनेने चाळीसगावातील सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। या प्रकरणी जयेश सचिन वाणी वय 23 रा लक्ष्मीनगर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात तुषार जाधव, हर्षल वाबळे आणि त्यांच्यासोबत असलेल्या 4 अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नेमकी घटना काय? फिर्यादी जयेश वाणी आणि त्यांचा मित्र सचिन छगन शेंडे वाणी हे स्वराज हॉस्पिटल समोरून जात असताना त्यांनी गाडीचा हॉर्न वाजवला। या क्षुल्लक गोष्टीवरून संशयितांनी त्यांना अडवले। त्यानंतर त्यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। एवढ्यावरच न थांबता हल्लेखोरांनी त्यांच्या जवळील फायटर आणि कोणत्यातरी धारदार हत्याराने जयेश आणि सचिन यांच्या डोक्यावर वार करून त्यांना गंभीर जखमी केले। सुदैवाने या हल्ल्यातून ते बचावले, पण हल्लेखोरांचा उद्देश स्पष्टपणे जीवे मारण्याचा होता असे पोलिसांनी सांगितले। आरोपींना अटक, 5 दिवसांची पोलीस कोठडी। या घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवली। गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी हर्षल वाबळे रा चाळीसगाव, प्रशांत शंकर लोंढे आणि सागर तुकाराम झेडफुले रा नाशिक यांना अटक केली आहे। आज 8 ऑगस्ट रोजी त्यांना चाळीसगाव न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अमित कुमार मनेळ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक भाऊसाहेब पाटील करत आहेत। शहरात वाढलेल्या गुंडगिरीमुळे नागरिक त्रस्त। गेल्या काही काळापासून चाळीसगाव शहरात अशा प्रकारच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे। किरकोळ वादातून मारामारी, धमक्या देणे आणि धारदार शस्त्रे वापरण्याचे प्रकार नित्याचे झाले आहेत। यामुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। या गुंडांच्या दहशतीमुळे अनेक सामान्य नागरिक पोलीस ठाण्यात तक्रार करण्यास धजावत नाहीत अशी परिस्थिती आहे। आजची तरुण पिढी अशा प्राणघातक हत्यारांचा वापर इतक्या सहजतेने कशी करू शकते असा प्रश्नही अनेक नागरिकांना पडला आहे। त्यांच्या हातात ही शस्त्रे येतात तरी कुठून आणि ही वापरण्याचे धाडस त्यांना कुठून मिळते असे अनेक प्रश्न समाजाच्या मनात गोंधळ निर्माण करत आहेत। या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने या वाढत्या गुंडगिरीला तात्काळ आळा घालावा अशी मागणी सामान्य नागरिकांकडून होत आहे। अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी पोलिसांनी कठोर पावले उचलावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। जर पोलिसांनी वेळीच यावर अंकुश नाही ठेवला तर शहरातील शांतता आणि सुरक्षिततेला मोठा धोका निर्माण होऊ शकतो। संपादक प्रशांत गायकवाड, चाळीसगाव।